लास्ट लेक्चर मध्ये आपण मोमेंट ऑफ इनर्शिया मासला रिप्लेस करतो. वेन वी आर इन अ रोटेशनल मोशन ऍट दॅट टाइम मोमेंट ऑफ इनर्शिया रिप्लेसेस द मास असं आपल्याला लक्षात आलेलं आहे. आणि त्याची अॅनॉलॉजी काय आहे, त्याचं जे काही एक्सप्रेशन आहे, कशा प्रकारे आपल्याला ते मिळालं, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण लास्ट लेक्चर मध्ये केलेला आहे. या लेक्चर मध्ये आपण काय करणार आहोत, तर वेगवेगळ्या ज्या काही बॉडी असतात, वेगवेगळे जे काही ऑब्जेक्ट असतात ज्यांचं मास काय आहे तर कंटिन्युअस डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. राईट, कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन, लाईक वी कॅन से दिस इज अ स्केल. ओके, वी कॅन से दिस इज अ स्केल. आणि या स्केल मध्ये याचं जे काही मास आहे ते कंटिन्युअस डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे. राईट ऑर नॉट? म्हणजे याचे जे काही मास आहे ते एक कंटिन्युअस बॉडी आहे असं आपल्याला म्हणता येईल, कंटिन्युअस ऑब्जेक्ट आहे असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच काही मास इथे, काही मास इथे, काही मास इथे, काही इकडच्या साईडला, असं आहे का? तर ऑब्व्हियसली नॉट. याचं जे काही मास आहे याचं डिस्ट्रीब्युशन हे कंटिन्युअस आहे असं आपल्याला तिकडे सांगता येईल. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या बॉडींचं ज्याचं मास कंटिन्युअस डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे, तर अशा बॉडींचा मोमेंट ऑफ इनर्शिया आज आपण काढण्याचा विचार करत आहोत. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या बॉडी आल्या, तर त्याच्यामध्ये रॉड आला, त्याच्यामध्ये रिंग आली, त्याच्यामध्ये युनिफॉर्म डिस्क आली, लॅमिना जे काही आहे रेक्टँग्युलर असेल किंवा ट्रायंग्युलर असेल, तर या सगळ्या गोष्टींचा आपण काय करणार आहोत, तिकडे विचार करणार आहोत आणि आपण त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, मग आपण वन डायमेन्शनल जे काही ऑब्जेक्ट आहेत त्याचा आपण तिकडे मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्याचा विचार करणार आहोत. 2 डायमेन्शनल जे काही ऑब्जेक्ट आहेत त्याचा आपण विचार करणार आहोत. 1 डायमेन्शनल ऑब्जेक्ट मध्ये आता आपण रॉडचा विचार करणार आहोत. रॉड एकदम थिन आहे. ओके, म्हणजे नॉर्मली युजली आपण ज्यावेळेस रॉडचा विचार करतो त्यावेळेस आपल्याला काय लक्षात येतं, तर रॉडला काय असते, लेंथ असते, त्याला रुंदी असते आणि त्याला जाडी असते. बरोबर, तर आपल्याला युजली रॉड अशा प्रकारचे मिळतात. परंतु आपण इथे जो रॉड कन्सिडर केलेला आहे हा रॉड कसा आहे, एकदम थिन आहे आणि त्याची जी काही जाडी आहे ती निग्लिजिबल आहे असं आपण कन्सिडर करत आहोत. त्याची जाडी कशी आहे, त्याची जाडी आहे निग्लिजिबल. म्हणून आपल्याला तिकडे तो रॉड जो काही आहे त्याला आपण 1 डायमेन्शनल रॉड असं कन्सिडर करणार आहोत. आपल्याला काय सांगितलंय, तर आपल्याला थिन रॉडचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. अँड अलॉंग द ऍक्सिस विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास, अलॉंग द ऍक्सिस which is passing through the center of mass perpendicular to the rod. काय सांगितलेलं आहे, perpendicular to the rod of mass m and length l. तर या पर्टिक्युलर सिनारिओ मध्ये आपल्याला त्या रॉडचा 1 डायमेन्शनल रॉडचा आपल्याला काय करायचं, तर मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काय करायचं, काय ही फिगर आहे. या फिगर मध्ये बघूयात आपण नेमकं काय काय दिसते आपल्याला. हा थिन रॉड आपल्याला इकडे दिलेला आहे आणि दिस इज द ऍक्सिस ऑफ रोटेशन विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. हा ऍक्सिस ऑफ रोटेशन जो काही आहे तो पास करतोय सेंटर ऑफ मास मधून अँड विच इज परपेंडिक्युलर टू द रॉड. ओके, तर अशा प्रकारची फिगर आपल्याला मिळते. याचं हे जे काही ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे आणि त्याचं रोटेशन आपल्याला तिथे डायरेक्शन मध्ये दिसतंय. तर या रॉडचा आपल्याला काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. मग वेन वी आर डीलिंग विथ मोमेंट ऑफ इनर्शिया, आपण ज्यावेळेस मोमेंट ऑफ इनर्शियाचा विचार करत असतो, वट एव्हर द बॉडी इज, वट एव्हर द ऑब्जेक्ट इज, आपण मोमेंट ऑफ इनर्शियाचा ज्यावेळेस विचार करत असतो, इन लास्ट लेक्चर वी ऑलरेडी हॅव सीन इफ देर आर इनफायनाइट पार्टिकल्स, if there are infinite particles, okay, at that time what we understood the moment of inertia of any particle. moment of inertia ज्यावेळेस आपण विचारात घेतो त्यावेळेस काय करत असतो, तर त्यातल्या छोट्या पार्टचा आपण काय करत असतो, मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर करत असतो आणि आपण त्याला इंटिग्रेट करत असतो. तर आपण तिकडे जो काही फॉर्म्युला बघितला तो फॉर्म्युला आपल्याला कसा दिसलेला आहे, तर फॉर्म्युला दिसलेला आहे I इज इक्वल टू इंटिग्रेशन dm r². हे आपल्याला मागच्या लेक्चर मध्ये दिसलेलं आहे आणि याला आपण लक्षात ठेवणार आहोत असं पण सांगितलेलं होतं. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट रिस्पेक्ट टू स्मॉल पार्टिकल. त्या स्मॉल पार्टिकलचा आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर करणार आहोत. ओके, आणि त्याला आपण इंटिग्रेट करणार आहोत. म्हणजे पूर्ण बॉडीचे आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काय मिळेल तिकडे समजून जाईल की काय मोमेंट ऑफ इनर्शिया असतो. तर याच फॉर्म्युलावरती आपण सगळं जे काही आपलं काम आहे ते करणार आहोत. येऊया आपल्या फिगरकडे. आपल्याला फिगर मध्ये काय दिसतंय, तर फिगर मध्ये आपल्याला थिन रॉड दिसतोय. ओके, याचं मास आपल्याला काय सांगितलेलं आहे, मास आपल्याला सांगितलेलं आहे m आणि लेंथ काय सांगितलेली आहे, लेंथ सांगितलेली आहे l. ओके, लेंथ म्हणजे इथपासून इथपर्यंत जी काही लेंथ आहे त्या लेंथचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस ती आपल्याला l आहे असं सांगितलेलं आहे. आणि मग इथे आपल्याला दिसतंय की ऍक्सिस ऑफ रोटेशन विच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास.
म्हणजे बरोबर तो मिडल मधून पास झालेला आहे आणि या ऍक्सिस भोवती हा जो काही रॉड आहे तो रोटेट होत आहे असं आपल्याला तिकडे लक्षात येत आहे. मग या ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या या बाजूला त्याची लेंथ किती आहे, अर्धी, आणि या बाजूला किती लेंथ आहे, अर्धी. टोटल लेंथ आहे L, म्हणजे या साईडला आपल्याला दिसते ती आहे L/2. ओके, आणि या साईडला आहे L/2. टोटल लेंथ L झाली, बरोबर आहे. याला आपण जर 0 कन्सिडर केलं तर एक्स ऍक्सिसच्या इकडे आहे म्हणून याला आपण -L असं म्हणूयात. तर अशा प्रकारे आपल्याला या रॉडचा सिनारिओ आपल्याला तिकडे लक्षात घेता येतोय आणि या रॉडचा आपल्याला काय करायचं, मोमेंट ऑफ इनर्शिया आता कॅल्क्युलेट करायचं. मग आता काय करू शकतो, मग आता आपल्याला काय करायचं तर स्मॉल पार्टिकल आपल्याला तिकडे कन्सिडर करायचं. वी हॅव टू टेक कन्सिडरेशन ऑफ स्मॉल पार्टिकल ऑफ दिस पर्टिक्युलर रॉड. या रॉडचा आपल्याला स्मॉल पार्टिकल आपल्याला कन्सिडर करायचा आहे. त्याचा आपण स्मॉल पार्टिकल घेऊन त्याचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे. त्याचा आपल्याला काय करायचंय, मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचंय. मग आपण घेऊयात, इथे काय करणार आहोत आपण, इथे आपण एक छोटासा पार्ट आपण कन्सिडर करणार आहोत. दॅट स्मॉल पार्ट ऑफ दिस रॉड, या छोट्याशा पार्टचा आपल्याला काय करायचंय, छोटासा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचंय. या छोट्याशा पार्टचा छोटासा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचा आहे. परंतु तत्पूर्वी आपल्याला लक्षात येईल की त्या छोट्या पार्टिकलचा जो काही मास आहे तो आहे छोटा dm. आपण त्याला काय करतोय, dm कन्सिडर करतोय. द मास ऑफ दिस पर्टिक्युलर पार्टिकल, मास ऑफ दॅट रिस्पेक्टिव्ह स्मॉल पोर्शन ऑफ दॅट रॉड dm आहे असं आपण सांगतोय. विच इज r डिस्टन्स अपार्ट. तो या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती लांब आहे तर r डिस्टन्स अपार्ट. तो किती लांब आहे तर r डिस्टन्सनी काय आहे, तो लांब आहे असं आपल्याला तिकडे सांगता येईल. म्हणजे या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून त्याचं अंतर r आहे. ओके, आणि तो जो काही पार्टिकल आपण घेतलेला आहे, तो जो काही छोटा पार्टिकल घेतलेला आहे त्याची स्वतःची लेंथ किती आहे. तो जो काही छोटा आपण पार्टिकल इथे कन्सिडर केलेला आहे, ओके, हा जो काही छोटा पार्टिकल आपण इकडे कन्सिडर केलेला आहे त्याची स्वतःची लेंथ किती आहे तर त्याची स्वतःची लेंथ आहे dr. छोटीशी लेंथ आहे. या पूर्ण L मधून जो काही आपण इथे पार्टिकल घेतलेला आहे त्याची लेंथ आपण काय कन्सिडर केलेली आहे, dr कन्सिडर केलेली आहे. एवढ्या काही गोष्टी आपल्याला या सिनारिओ मध्ये लक्षात येतात. मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला. I इज इक्वल टू इंटिग्रेशन dm r². इथे मिळतंय का, ओके, dm इज अ मास ऑफ दॅट रिस्पेक्टिव्ह पार्टिकल, स्मॉल मास ऑफ दॅट पार्टिकल, ओके, विच इज r डिस्टन्स अपार्ट. ओके, आणि आपण काय करणार आहोत त्याला तिकडे त्याचा आपल्याला काय करायचं आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर करायचा आहे. मग बघूया इकडे आपल्याला छोटासा मोमेंट ऑफ इनर्शिया काय कॅल्क्युलेट करायचा तर di इज इक्वल टू काय मिळतंय, dm r². दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट स्मॉल पोर्शन ऑफ दॅट रॉड. त्या रॉडच्या छोट्याशा पोर्शनचा हा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. त्या रॉडच्या छोट्याशा पोर्शनचा काय आहे तर हा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे असं आपल्याला तिकडे लक्षात येत आहे. पण आता आपल्याला काय करायचं, पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा. पूर्ण बॉडीचा, पूर्ण रॉडचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. तर मग काय करावं लागेल आपल्याला तर अशा प्रकारचे छोटे 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 जे काही पार्टिकल असतील पूर्ण रॉडचे, त्या सगळ्यांचा आपल्याला विचार करावा लागेल. आर यू ऑल विथ मी, आर यू ऑल विथ मी. तर या सगळ्या छोट्या छोट्या पार्टिकलचा आपल्याला काय करावं लागेल, सगळ्या छोट्या पार्टिकलचा आपल्याला विचार करावा लागेल. ओके, या सगळ्या पार्टिकलचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया विचारात घ्यावा लागेल. आणि आपण अशा सगळ्या पार्टिकलचा ज्यावेळेस मोमेंट ऑफ इनर्शिया विचारात घेतो त्यावेळेस आपल्याला पूर्ण रॉडचा, पूर्ण जी काही ऑब्जेक्ट आहे, पूर्ण जी काही बॉडी आहे त्याचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतोय. ओके, मग असे आपण काय करणार आहोत, छोटे छोटे पार्टिकल आपण विचारात घेणार आहोत. ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या या साईडला, ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या या साईडला अल्सो, बरोबर आहे. तर ऍक्सिस ऑफ रोटेशनच्या या साईडचे सुद्धा पार्टिकल्स आपल्याला विचारात घ्यावे लागतील. तर आणि तरच आपल्याला पूर्ण ऑब्जेक्टचा मोमेंट ऑफ इनर्शिया लक्षात येऊ शकतो. तर मग आपल्याला काय करायचंय, मग हे असे सगळे पार्टिकल्स आपल्याला ज्यावेळेस जोडायचे असतात त्यावेळेस आपण काय करतो, त्यावेळेस आपण त्या छोट्याशा पार्टिकलच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला आपण इंटिग्रेट करतो. ज्यावेळेस आपण त्याला इंटिग्रेट करतो त्यावेळेस आपल्याला पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतो. मग करूया आपण इकडे इंटिग्रेट. याला इंटिग्रेट करायचं, ओके, याला आपण इंटिग्रेट करूया. इंटिग्रेट केल्यानंतर आपल्याला काय मिळतंय, इंटिग्रेट केल्यानंतर आपल्याला पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतोय. पण अरे कुठपासून कुठपर्यंत तर या स्टार्टिंग पासून ते एंड पर्यंत. स्टार्टिंग कुठे आहे, -L/2,
एंड कुठे आहे L/2, म्हणजे -L/2 ते +L/2 पर्यंत सगळे पार्टिकल आपल्याला कन्सिडर करायचे. देन अँड देन ओनली वी कॅन गेट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ होल बॉडी. पूर्ण बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळणार आहे. मग या इंटिग्रेशनच्या इकडे लिहूयात का आपण, कुठपासून कुठपर्यंत लिमिट आहे, तर -L/2 अप टू +L/2. ओके, इथपासून इथपर्यंतचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. देअरफोर मग या DI चा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होईल, I. DI चा मोमेंट ऑफ इनर्शिया काय होईल, I. ओके, आणि इज इक्वल टू -L/2 अप टू +L/2 dmr². काय मिळालं, I इज इक्वल टू इंटिग्रेशन -L/2 अप टू +L/2 dmr². हे आपल्याला तिकडे मिळालेलं आहे. पण आता इकडे प्रॉब्लेम झालाय. पण आता इकडे काय झालेलं आहे, इथे एक आता आपल्याला प्रॉब्लेम दिसतोय. दिस पर्टिक्युलर एक्सप्रेशन इज नॉट इंटिग्रेबल. हे जे काही पर्टिक्युलर एक्सप्रेशन आहे हे इंटिग्रेबल आहे का, तर हे इंटिग्रेबल नाहीये. याचं इंटिग्रेशन आपण काढू शकत नाहीये. इथे dm आहे, इथे r² आहे. मग आता काय करायचं, आपल्याला इथे सांगितलंय सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मासची कॉन्सेप्ट आपण ऑलरेडी अंडरस्टूड केलेली आहे. सेंटर ऑफ मासचा ऑलरेडी आपण विचार केलेला आहे. मग काय सांगितलं त्या सेंटर ऑफ मास मध्ये, ज्यावेळेस वन डायमेन्शनल ऑब्जेक्ट असतात, जर ऑब्जेक्ट वन डायमेन्शनल असतात त्यावेळेस सेंटर ऑफ मास मध्ये काय सांगितलेलं आहे, तर सेंटर ऑफ मास मध्ये सांगितलेलं आहे की मास पर युनिट लेंथ ही एक कॉन्सेप्ट आपण विचारात घेतलेली आहे. इफ यू डोंट नो द सेंटर ऑफ मास कॉन्सेप्ट, आपण एक व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे सेंटर ऑफ मासचा. You can go in the search box and you can search the concept of center of mass विद्या मंदिर अकॅडमी. तुम्हाला त्या सेंटर ऑफ मासचं जे काही कॉन्सेप्ट आहे ते तिकडे लक्षात येईल. पण आता इकडे येऊया, सेंटर ऑफ मास मध्ये आपल्याला काय मिळतंय, सेंटर ऑफ मास मध्ये आपल्याला काय मिळतंय, तर मास पर युनिट लेंथ. मास पर युनिट लेंथ त्याला आपण काय म्हणतो, तर लॅम्बडा म्हणतो. मास पर युनिट लेंथ त्याला आपण काय म्हणत असतो, लॅम्बडा. ठीक आहे, मास पर युनिट लेंथ, मास पर युनिट लेंथ, पर युनिट लेंथ त्याचं जे काही मास आहे ते आपल्याला तिकडे सांगितलं जातं लॅम्बडानी. मग एक युनिट लेंथ, 1 युनिट लेंथचं मास 1 लॅम्बडा, 2 युनिट लेंथचं मास 2 लॅम्बडा, 3 युनिट लेंथचं मास 3 लॅम्बडा. बरोबर आहे, मास पर युनिट लेंथ इज इक्वल टू लॅम्बडा असं आपल्याला ऑलरेडी सांगितलं. ठीक आहे, तर 1 युनिट लेंथ असेल तर त्याचं मास होईल 1 लॅम्बडा. 2 युनिट लेंथ असेल तर त्याचं मास होईल 2 लॅम्बडा. 3 युनिट लेंथ असेल तर 3 लॅम्बडा. मग तसं जर dr लेंथ असेल तर त्याचं मास काय होईल, dr लॅम्बडा. इट इज व्हेरी सिंपल, इट इज व्हेरी सिंपल. एका युनिट लेंथचं 1 लॅम्बडा आहे, तर dr युनिट लेंथचं किती होईल, dr लॅम्बडा. तर dr युनिट लेंथचं काय मिळेल आपल्याला, dr लॅम्बडा असं मिळेल आपल्याला त्याचं मास. सो कॅन वी पुट दॅट dr लॅम्बडा मास इन्स्टेड ऑफ dm. त्या dm च्या ऐवजी आपण dr लॅम्बडा ठेवू शकतो का, येस ऑब्विसली, वाय नॉट. आताच आपण बघितलं की मास पर युनिट लेंथला आपण लॅम्बडा म्हणतो, तर dr ही या पार्टिकलची लेंथ आहे. जेवढा काही पार्टिकल आपण, जेवढा काही पोर्शन आपण कट केलेला आहे, छोटासा टायनी पार्ट आपण जो कट केलेला आहे त्याची लेंथ आहे dr, म्हणून त्याचं मास झालं dr लॅम्बडा. म्हणून इथं dm च्या जागी आपण dr लॅम्बडा ऑब्विसली पुट करू शकतो. सो जस्ट पुट द व्हॅल्यूज इन आर इक्वेशन. मग आपल्याला काय मिळतंय, -L/2 अप टू +L/2. त्या dm च्या जागी आपण काय ठेवणार आहोत, तर dr लॅम्बडा ठेवणार आहोत आणि इकडे r². इकडे काय, r². लॅम्बडा इज अ कॉन्स्टंट. लॅम्बडा इज व्हॉट, लॅम्बडा इज अ कॉन्स्टंट टर्म. लॅम्बडा ही कॉन्स्टंट टर्म आहे. वाय, बिकॉज लॅम्बडा इज मास पर युनिट लेंथ. मास पर युनिट लेंथ, मास ऑफ दॅट रॉड चेंज होणार आहे का, नाही होणार आहे, तेवढंच राहणार आहे. लेंथ ऑफ दिस पर्टिक्युलर रॉड चेंज होणार आहे का, नाही होणार आहे. म्हणून मास पर युनिट लेंथ इज इक्वल टू लॅम्बडा चेंज होणार आहे का, नाही होणार आहे. म्हणजे लॅम्बडा इकडे कॉन्स्टंट आहे. सो कॅन वी टेक अवे दॅट लॅम्बडा
फ्रॉम दॅट रिस्पेक्टिव्ह इंटिग्रेशन. या इंटिग्रेशनच्या बाहेर काढू शकतो का आपण लॅम्डाला? ऑब्व्हियसली, कारण इंटिग्रेशनच्या बाहेर कॉन्स्टंट टर्म येत असतात. मग लॅम्डा बाहेर आला, आतमध्ये काय राहिलं? -L/2 अप टू +L/2 dr r². हे आपल्याला मिळालं. आता याचं इंटिग्रेशन आपण काढू शकतो का? तर काढू शकतो. याचं इंटिग्रेशन आपण काढू शकतो का? तर ऑब्व्हियसली आपण याचं इंटिग्रेशन काढू शकतो. मग आता चला आपण याचं इंटिग्रेशन काढण्याचा प्रयत्न करू. फर्दर सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला लक्षात येते लॅम्डा याचं इंटिग्रेशन काय आहे? r² dr चं इंटिग्रेशन काय आहे? आपण याला असं लिहूयात, r² dr असं लिहिल्यानंतर r³ डिवायडेड बाय 3 r³ डिवायडेड बाय 3 -L/2 अप टू +L/2 हे आपल्याला मिळाले. लॅम्डा काय? लॅम्डा आहे मास पर युनिट लेंथ, m/L आहे. चलो, तर ते आपण ठेवून घेऊया. मास पर युनिट लेंथ इनटू द ब्रॅकेट r³ अपॉन 3 इज इक्वल टू +L/2 अप टू -L/2. फर्दर आपण याला ज्यावेळेस सॉल्व्ह करू त्यावेळेस r च्या जागी आपण हे L/2 आणि हे L/2 आपण ठेवून पुढे आपण त्याचं सॉल्व्ह करत असतो. यू नो द कॉन्सेप्ट ऑफ इंटिग्रेशन, यू नो द स्टेप्स ऑफ इंटिग्रेशन. तो इंटिग्रेशनच्या स्टेप मध्ये आपण त्याला काय करूया? पुट करूया. तर m/L प्लस L³, L³ 2 चा क्यूब किती झाला? 2 चा क्यूब 8, 8 3 जार 24 मायनस L चा क्यूब मायनस L³ डिवायडेड बाय 2 चा क्यूब 8, 8 3 जार 24 m डिवायडेड बाय L³ माइनस माइनस प्लस 2L³ डिवायडेड बाय 24 is equal to m/L. 2 1s are 2, 2 12s are 24. L³ divided by 12. This L and यहाँ का एक L कट आउट हो गया तो मिलता है mL² divided by 12. mL² divided by 12. This is the moment of inertia of a thin rod which is one dimensional. हा जो काही आहे तो आहे मोमेंट ऑफ इनर्शिया एका थिन रॉडचा. आपण आत्ताच कॅल्क्युलेट केलं. ह्या सगळ्या स्टेप्स कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला मिळतंय mL² डिवायडेड बाय 12. आणि हा जो काही आहे तो मोमेंट ऑफ इनर्शिया आहे या थिन रॉडचा असं आपल्याला सांगता येईल. विच इज along the axis of rotation passing through the center of mass perpendicular to the rod. या ऍक्सिस भोवती या रॉडचा आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया mL² डिवायडेड बाय 12 असा मिळतो. तर या प्रकारे आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कुठल्याही एका कंटिन्युअस बॉडीचा आपण काढू शकतो. याच प्रकारे मोमेंट ऑफ इनर्शिया आपण कुठल्याही प्रकारे कंटिन्युअस बॉडीचा काढू शकतो. मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया आपण रिंगचा काढायचा का? पुढे जाऊया आणि मोमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा आपण विचार करूया. एक थिन रिंग आहे विच इज ऑल्सो वन डायमेन्शनल, व्हेरी थिन. त्याची जाडी जी काही आहे ती निग्लिजिबल आहे आणि त्या रिंगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्याचा आपण आता प्रयत्न करूया. ओके, तर चला